गोडा एम सी. आज आमचे कोटावळे काका अण्णा यांनी तर ऊस लागवण केली होती आपल्या अग्रगुत बुस्टर अँड ॲक्टिवेटरने, आणि त्याच्याबद्दल त्यांचा रिझल्ट ऐकून घेऊयात थोडक्यात. काका मला सांगे, ऊस कुठल्या महिन्यातलं लावण केला होता तुम्ही? आम्ही ऑगस्ट. मग आता ही तुम्ही आता ह्याच्यासाठी द्यायला, लावणीसाठी द्यायला लागलात मग आता ही किती महिने झाले अंदाजे किती महिने झाले? बघ, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 6 महिना चालू आहे. म्हणजे आता 9 महिने झाले. 9 महिने झाले. मग आता मला एक दुसरं सांगा, तुमचं पूर्ण नाव, तुमचा मोबाईल नंबर हे तुम्ही सांगा मला. माझं नाव विद्याधर महालिंग कोठावळे, हां, राहणार दानापूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. तुमचा आता मला सांगा, तुम्हाला जर माहिती कोण जर विचारणार असले, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जर नसला तर त्यांना माहिती तुम्हाला विचारायला जरा अवघड होईल. मग त्या हिशोबाने तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला थोडक्यात. 940 32 30 697. बरं, मला सांगा आता हा ऊस तुम्ही आता घालवायला तुम्ही खरोखर समाधानी आहात का? अगदी पूर्ण समाधानी. मग ह्या तुमच्या अर्धा एकर शेती आहे, ह्या अर्धा एकर शेतीमध्ये सरासरी किती टन तुमचा ऊस निघेल असं तुम्हाला अंदाज आहे? आता हे 9 महिन्यात 30 टन होत आहे. 30 टन होतं. अर्धा एकर. म्हणजे ऊस चांगला वगैरे भरला आहे का? एक नंबर. असा ऊस कधी आलाच नाही. ठीक आहे, धन्यवाद नाना. हे फक्त सुतार साहेबांच्या कृपेमुळे असा ऊस आला. हे अगदी निर्वाद सत्य आहे. कारण त्यांनी प्रत्यक्षात येऊन औषध सोडायचं, कसं सोडायचं सगळं आम्हाला मार्गदर्शन केले, आणि त्याच्यामुळे हे एवढं आमचा ऊस चांगला फोपावला. नसेल तर याच्या अगोदर मी ऊस केलोय बरं काय 20 टन, 22 टन, 24 टन म्हणून संपलं. बरं बरं. तर ह्या वेळेला साधारण मला अर्धा एकर आला. ओके ओके. 8 टन जास्त मिळाला. वा वा, खूप भारी यांना. गोडा एम सी. मी विजय सुता उमरवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, IMC सुपरस्टार गोडा एम सी.